अडचणी शासनापर्यंत पोहोचवायच्या, गोरगरिबांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवायचा आणि आपल्या परिसरातील अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही घेऊन आलोय खास करून तुमच्यासाठी संस्कार न्यूज चॅनल। आपण सध्या गेवराईमध्ये पैठण तालुक्यातील गेवराईमध्ये असा विकास एवढा खतरनाक झालेला आहे की 2.5 वर्षापूर्वी पोत्यानं नारळ फोडून हा मातोश्री पांधन रस्ता झालेला आहे। झाला म्हणजे तो असा की तो कागदावर झाला, काही राजकीय दलालांच्या तावडीत लोकशाही सापडल्यासारखा हा विषय की 2.5 वर्षापूर्वी हा 1 किलोमीटरचा रस्ता झालेला आहे आणि त्या रस्त्याची आजची अवस्था इथं काही नसल्यासारखा प्रकल्प, काही नसल्यासारखे हे असे शेतकऱ्याचे नुकसान होते। एकीकडे शासन म्हणतंय की शेतकऱ्याला चांगल्या सुखसोयी उपलब्ध करा, रस्ता द्या, हे करा, आणि दुसरीकडे हेच काही राजकीय जे लोक आहे पुढारी हे टक्केवारीच्या नादात किंवा बोगस लाभार्थ्याच्या नावाने बिलं काढून हे अशा प्रकारचे रस्ते करतायत। तर हा एवढा मोठा एक तिथं खड्डा पडलेला होता। काही दिवसापूर्वी आपण याच खड्ड्यामध्ये एक लाईव्ह केलेला होता की गुडघ्या एवढं पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये इथं बाजूलाच 2 स्मशानभूमीचे कामं झाले। अचानक होऊन अशी एखादी दुर्दैवी घटना घडली आणि कोणी जर दगावलं तर ह्या पाण्यातून स्मशानभूमीपर्यंत त्याची अंत्ययात्रा काढायची कशी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बरोबर राजकीय दलालांनी लाईव्ह केलेला होता की गुडघ्या एवढं पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये आपण व्हिडिओ बनवला होता, काही लोकांनी बघितला नसेल तोच व्हिडिओ आज त्याच जागेवर ही एक दुर्दैवी घटना। त्याच्यामधला जो ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर थोडासा बाजूला गेला नसता अक्षरशः इथं बाजूला लेकरं खेळत होते, रस्त्याला जाणारे ते लेकरं सुद्धा याच्या खाली दबू शकत होते। अशी दुर्दैवी घटना कोणाच्या नशिबाला येऊ नये, पण राजकीय दलाल लोकांच्या म्हणजे त्यांचा बाकीचा विचार नाही, त्यांच्या स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी जो काही केलेला खटाटोप आहे तो खरंच दुर्दैवी आहे।